21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्व जगात साजरा केला जातो। आशा तायडे यांच्या अपर्णा महिला योगा ग्रुपने रिलायन्स रेसिडेन्सी क्लब हाऊसमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला। आशा तायडे मॅडमने सर्व महिलांना योगा केल्यामुळे काय काय फायदे होतात हे सविस्तर समजून सांगितले। सिमरन बजाज, मनप्रीत सिंग, पपिता खंडारे, कुसुम पंडित, रश्मिता पाणिग्रही या योगिनींनी आशा तायडे मॅडमचे भरभरून कौतुक केले। या कार्यक्रमाला रिलायन्स रेसिडेन्सीचे मुख्य बिल्डर सुनील ग्यानी साहेब, उत्तम बंगाळे, अशोक तायडे, कृष्ण मोहोड, सानिका पाटील, रंजना मोहोड, सुनीता जोशी ही सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित होती। उत्तम बंगाळे साहेबांनी सर्व योगिनींना रोज योगा करा, तंदुरुस्त राहा, मस्त जीवन जगा हा संदेश दिला। अल्पोहार देऊन कार्यक्रम संपन्न झाला। आज सकाळी 8 वाजता पहिली बॅच मीरा येवलान या बिल्डिंगच्या क्लब हाऊसमध्ये अपर्णा महिला योगा ग्रुपच्या आशा तायडे मॅडमने योग दिवस साजरा केलाय। मॅडमने योगाचे महत्त्व व त्यापासून फायदे याबद्दल सविस्तर माहिती समजावून सांगितली। यानंतर पुढील हाच कार्यक्रम रिलायन्स रेसिडेन्सी क्लब हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। अर्पण योगा ग्रुप से हम आज अंतर्राष्ट्रीय योगा दिवस का सबका बहुत बहुत स्वागत है। आज के दिन अंतर्राष्ट्रीय योगा दिवस के दिन हम सबको ये प्रण लेना चाहिए कि सबको रोज़ 1 घंटा योगा के लिए निकालना चाहिए। अर्पण योगा ग्रुप 12 साल से हम लोग इधर योगा कर रहे हैं। 10 साल से हम लोगों को हमारी मैडम ने फ्री में योगा सिखाया। अभी क्या है, थोड़ा रेंट पर रूम लिया हम लोगों ने, इसके लिए हमको थोड़ा पेमेंट करना पड़ रहा है, इसके लिए थोड़ा फीस रखा है इसका योगा का। लेकिन फिर भी सबको आना चाहिए और जो भी थोड़ा फीस है पे कर और अपने साथ लोगों को बताना चाहिए कि योगा के क्या फायदे हैं। आजकल जैसे लेडीज़ है, लेडीज़ को बहुत प्रॉब्लम रहती है, इसलिए ये प्रॉब्लम का हल करने के लिए योगा बहुत ज़रूरी है। अगर आप योगा और जिम में भी पकड़ेंगे तो जो योगा है ना, उसके अंदर माइंड सेट होता है। माइंड सेट होगा तो ही हम जिम कर सकते हैं जाकर। इसकी वजह से सबसे पहले हम लोग को योगा ही करना चाहिए और सबको योगा के लिए 1 घंटा आधा घंटा निकालना चाहिए। सर्वांना योगा डेच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व महिलांना, योगिनींना आणि सर्व जे महिला आहेत आपल्या त्यांना हार्दिक शुभेच्छा। माझं एवढंच म्हणणं आहे, घरी न बसता 1 तास तुम्ही योगाला द्या आणि योगा करा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा। योगा केल्याने तुम्ही निरोगी राहता, मी याची गॅरंटी घेते। आणि माझ्याकडे काही महिला आहेत, त्यांनासुद्धा तुम्ही विचारा की योगाचे फायदे काय आहेत म्हणून। मी माझं स्वतः सांगत नाही, योगाला तुम्ही 1 घंटा द्या, एवढंच माझं सर्वांना म्हणजे एक रिक्वेस्ट करते मी आणि विनंती पण करते की तुम्ही योगाला येऊन तुमचे जे आमची इथे मी झुंबा पण घेते, मेडिटेशन घेते आणि जे आपले जे योगाचे प्रकार आहेत मी ते सर्व योगाचे सूर्यनमस्कार घेते, चंद्रासन घेते आणि सुदर्शन आसन पण घेत आहे। मी 1 घंटा जेवढं होईल तेवढं महिलांचं घेते आणि महिला आवर्जून ज्याला आवश्यक आहे ते महिला बरोबर येतात आणि मी न सांगता माझ्या महिला सांगतील की योगाचा फरक काय आहे आणि मी स्वतः न सांगता त्यांनीच सांगावं की योगा रोज या आणि योगा करा। योगाच्या दिवशी मी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। तुम्ही योगाला या, योगाचा लाभ घ्या। अर्पण योगा ग्रुप यांच्यातर्फे आज जो
जागतिक योगा दिनाचा, त्याच्यामुळे योगा अर्पण ग्रुपला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व महिलांना आणि सर्व भगिनी. आणि आज सुंदर प्रत्यक्ष सुनील ग्यानी सर आणि मी तायडे साहेब आणि संतोष क्षेत्रे या ठिकाणी आले, उपस्थित झाले आणि त्यांच्या सोबत हा योगा ग्रुपचा जो कार्यक्रम आहे तो आटोपण्यात आला आहे. जसं शरीराला अन्नाची गरज आहे तसं मनाला योगाची गरज आहे. आणि आज जगभरातून, आपल्या भारतातून जो कला होती, जे शास्त्र होतं, आज जगभरात त्याचा योगा दिन म्हणून आज साजरा करतात. आणि पहिलं लोकांना योगा हेचं महत्त्व समजत नव्हतं, पण शरीरासाठी, आरोग्यासाठी आणि आपल्या मनासाठी योगा हे फार मोठं माध्यम आहे. ही एक कला आहे, ती सर्व इथे येतात. तायडे गेल्या 5 वर्षापासून त्या लोकांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतात आणि काही 10 वर्षापासून. आणि हा योगा ग्रुप असाच वाढत चाललेला आहे. आणि लोकांचं आरोग्य, महिलांचं आरोग्य असेल, काही लोक सकाळी 6, 7, 8 वाजता उठायची, तर आता 5, 6 वाजता तायडेताईंनी त्यांना सवय लावल्यापासून ते सकाळी लवकर उठतात आणि योगा केल्यानंतर दिवसभर त्या एनर्जीमध्ये, त्या फ्रेशमध्ये असतात. आणि अशा माध्यमातून आपलं शरीर आणि मन आरोग्याकडे लक्ष देतो आणि त्याच्यामुळं आपल्या आरोग्यास बळ मिळतं. ह्या योगा दिनाच्या मी त्यांच्या श्रमाला आणि सर्व उपस्थित महिलांना मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.